संतोष भाई यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन शेख मॅडमचे या ठिकाणी स्वागत केले जात आहे. सगळ्यांनी टाळ वाजवायचे आहे. सगळ्या दिवसा सरकारच्या प्रमुख पाहुण्यांच्या मान्यवरांच्या या ठिकाणी. Wait a minute, get it how you live it. 10 toes in when we standing on business. I'm a big stepper, underground methods, top notch hoes, get the most, nothing lizzo. चॅनलला सबस्क्राइब करा. हाय तर चला, आता आमचा क्रीडा महोत्सव संपन्न झालेला आहे आणि आता आमचं बक्षीस वितरण आहे आज. आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आणि एका विद्यार्थी तर चला, आता आम्ही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येतो. सर्वप्रथम तुम्हाला जी बक्षीस आणली आम्ही ती दाखवतो. चला आता बक्षीस दाखवतो. बक्षीस वितरणासाठी आम्ही ट्रॉफी आणलेली आहे. खूप साऱ्या ट्रॉफ्या आहेत आणि आम्ही बक्षीस वितरणामध्ये सर्व विद्यार्थ्यांना देणार आहोत. एका इथे वैयक्तिक खेळामध्ये जे प्रथम क्रमांक आले त्या विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थी होते. आता थोड्या थोड्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. कार्यक्रमामध्ये आगमन होत आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचे. विनंती करेन की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी दीप प्रज्वलन करून आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेस वंदन करून सुरुवात करावी. दोन दिवसांमध्ये आपण पाहिलं की आपल्या ग्राउंडवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले. त्या खेळामध्ये कोणी जिंकलं कोणी हरलं. एक सांगू इच्छितो की आपण हरलो म्हणून लगेचच नर्वस व्हायचं नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण पुढच्या वेळेस आपण परत जोमाने प्रयत्न करून परत जिंकणार आहोत. जिंकणाऱ्यांचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन.
सर्वांचा सहभाग महत्वाचा, कारण एक लक्षात ठेवायचं, कोणीतरी हरतो तेव्हाच कोणीतरी जिंकतो, म्हणून त्या संदर्भात सुद्धा वाईट वाटून घ्यायचं नाही. मी पहिल्यांदा आपल्या लाभलेले आहेत त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत आणि नंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार. मी आपल्या शाळेचे मुख्य आलिमकर सर यांना नम्र विनंती करेन की त्यांनी आजच्या ज्या प्रमुख अतिथी आहेत सो शेख मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आलिमकर सर. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कोई मोहलत नहीं है, स्वास्थ्य की सबसे बड़ी दौलत नहीं है. आज आपण बघतो समोर चांगली चांगली जिलेबी आहे, गुलाबजाम आहेत, सर्व काही आहे, पण डायबिटीज झाल्यामुळे आपण ते खाऊ शकत नाही. चांगल्या गाड्या आहेत, सर्व गोष्टी आहेत, पण स्वास्थ्य चांगलं नसेल म्हणून म्हटलं गेलं हेल्थ इज वेल्थ. शरीर संपदा ही खूप महत्त्वाची आहे आणि अशा याच्यामध्ये खेळाचं जर बघितलं तर जीवनाचा एक अत्यंत उपयोगी आणि जसं अभ्यासाची पुस्तकं तसं खेळाचं महत्त्व आहे. पण झाले काय की या दोघांमध्ये कधीतरी रसिकेच होते आणि आपण अभ्यासाला महत्त्व देतो, पण जसं चालताना दोन्ही पाय महत्त्वाचे आहेत, त्याच्यात कोण मागे ना कोण पुढे असं काही नसतं. दोन पाय नसतील तर आपण व्यवस्थित चालू शकत नाही. तसं अभ्यासही महत्त्वाचं आहे, खेळही महत्त्वाचं आहे. खेळामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपण मजबूत बनतो. शिस्तबद्ध कसं राहिलं पाहिजे ही भावना आपल्याला खेळातून मिळते. बघा एक एक पॉईंटने हरल्यानंतर तो खेळाडू तर रडतोच, त्याचे सोबतचे पण रडतात. आपण जर असणार आहोत तर 25व्या वर्षी आपण अनेक मान्यवर इथे बोलू आणि मोठा कार्यक्रम करू. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. बोलतो ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, म्हणून मी आता आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सो शेख मॅडम यांना नम्र विनंती करेन की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. पाटील, संतोष भोईर माझा पहिला विद्यार्थी, या ठिकाणी तुमच्या आशारामा पाटील शाळेचे मुख्याध्यापक श्री हनुमान आलिमकर, यानंतर मनीषा पाटील, शिक्षक वर्ग, तसेच तुम्ही पण माझे सर्व विद्यार्थी. आजचा दिवस खरोखरच तुमच्यासाठी हा आनंदाचा आहे. का तर तुम्ही या ठिकाणी भरपूर खेळलात. खेळामध्ये नेहमी विजय पराजय असतोच. तुम्ही टी व्हीवर पाहत असता की क्रिकेटमध्ये जरी आपला सामना हरला तरी हरलेल्या सामन्याने काय करत असतं तर जो विजयी सामना असतो त्याला कॉंग्रॅच्युलेशन, त्याचं अभिनंदन करत असतं. तसंच ही वृत्ती पण आपल्यामध्ये आली पाहिजे. मला माहीत आहे ज्यावेळी आमची शाळा फक्त 4 वर्गाची होती आणि आपल्या गावचे पोलीस पाटील मान्य श्री संतोष भोईर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आदरणीय बेदले गुरुजी यांना स्मरण करून आजच्या दिवसाची सुरुवात ही आशारामा पाटील विद्यालयाचा झालेला 2 दिवसाचा क्रीडा महोत्सव, या क्रीडा महोत्सवाचा आजचा बक्षीस समारंभाचा सोहळा आजच्या दिवशी पार पाडत आहेत. आणि आजच्या दिवसाला आपल्या व्यासपीठावर आपल्या आदरणीय म्हणजे माझ्या वर्ग शिक्षिका, मला जिथे घडवणाऱ्या आणि वारंवार ते आलिमकर सरांचं नाव घेतात, म्हणजे बाईंनी आम्हालाच नाही तर अजून आपल्या गावामध्ये किती वकील आहेत किंवा डॉक्टर आहेत, म्हणजे बाईंचे विद्यार्थी आम्हीच नाही आहे, अजून खूप आहेत आणि ते डिग्री घेऊनच गेलेत, म्हणजे काहीतरी करतायत. हजारो विद्यार्थी शिकले असतील, त्याच्यामध्ये 200 विद्यार्थी असे प्रगती गेले का ते असे कुठेतरी आहेत मेंबर का ते असे आमच्या शेख मॅडम आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आलिमकर सर, तसेच आदरणीय आपले मोरे सर आणि
मनीषा मॅडम, तसेच सर्व मॅडम आणि शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा खेळ हा जिद्दीचा असला पाहिजे आणि खेळताना समोरचा प्रतिस्पर्धा हा तेवढ्या कालापुरता आपला शत्रू असला पाहिजे. आणि जरी नातेवाईक असला किंवा मित्र असला आणि भाऊ जरी आपला अपोजिटच्या खेळामध्ये डावामध्ये असला तरी त्या टायमापुरता त्या वेळेपुरता त्याची तुमची जी मनाची जिद्द असते ती खूप चिकाटीची असली पाहिजे. बघा राजकारणीवाले सुद्धा करणार आहोत. आज आपण शाळा आणि आपला ज्युनियर कॉलेज या दोन्हींच्या क्रीडा महोत्सवाचा बक्षीस समारंभ येथे बक्षीस देणार आहोत. पहिल्यांदा आपण आपल्या शाळेचे जे विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी झालेत त्यांना बक्षीस वितरण करणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या कॉलेजचे बक्षीस वितरण करणार आहोत. सर्वांचा आपण गुणगौरव. सर्वात प्रथम आपण 100 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी बक्षीस देऊन त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत. प्रथम क्रमांक आहे मनस्वी साईनाथ म्हात्रे, 100 मीटर धावणे. मी शेख मॅडम यांना नम्र विनंती करेन की त्यांनी या मुलीला बक्षीस देऊन तिचं स्वागत करायचं. 100 मीटर धावणे मनस्वी साईनाथ म्हात्रे. द्वितीय पूनम बळीराम गुप्ता. मनोज कुमार प्रजापती. सर्वात अगोदर प्रथम क्रमांक देतो आपण कृष्णा मनोज कुमार प्रजापती. त्यांचं स्वागत. एकत्र यायचे. द्वितीय क्रमांक आहे पूनम बळीराम गुप्ता. मुलांमध्ये जगदीश शंकर राठोड. तृतीय क्रमांक साहू दिलीप राठोड आणि श्रीरंग. मुलांमध्ये श्रीरंग यांनाही प्रशस्ती पत्रक देण्यात येत आहे. याचे सर्वांचे अभिनंदन. प्रथम क्रमांक आहे तनिष पाटील आणि रिया जयस्वाल. तनिष बाळाराम पाटील आणि रिया जयस्वाल. मी आपल्या गावचे पोलीस पाटील संतोष यांना नम्र विनंती करेन की त्यांनी यांना बक्षीस देऊन त्यांचं स्वागत करायचं. तनिष पाटील आणि रिया जयस्वाल. माता प्रसाद गुप्ता. माता प्रसाद गुप्ता आणि निळकंठ भुई. बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मी मान्यवरांना नम्र विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं. जोडीला एकच आहे, जोडीला बबली वर्मा आणि अंकिता राठोड. करणार आहोत. सर्वात प्रथम कबड्डीचा विचार करता. कबड्डी खेळामध्ये आपल्या शाळेतून मुलींमधून प्रथम आलेला संघ
10वी अ चा संघ, कॅप्टन आहे सुमन अर्जुन लाल गौतम. ट्रॉफी आणि सन्मान पत्र देऊन त्यांचं स्वागत करायचंय, अभिनंदन करायचंय. अभिनंदन. राजेश, मोहित, विवेक, मोहम्मद रजा. यावेळी सगळ्यांनी स्टेजवर यायचंय. मी मान्यवरांना नम्र विनंती करेन की त्यांचा ट्रॉफी देऊन त्यांचं स्वागत करायचं. या सर्वांनी यायचंय. मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या वर्ग शिक्षकांनी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेचे विजेते मुलींमध्ये 10वी क चा वर्ग तैनाज, सबिहा, अनुष्का, दिव्या, सानिया या विद्यार्थिनींनी पुढे यायचंय. मान्यवरांना मी नम्र विनंती करेन की त्यांचं ट्रॉफी देऊन अभिनंदन करायचं आहे. दहावी क रस्सिकेश वैभव वीर प्रताप सिंह, जयदीप गोपीनाथ जयपाल, मोहित संजय पासी, अजित मुजीद खान, राजेश रामकिशोर गौतम. मॉड्यूल सर पण सोबत राहायचे. दहावी अ ब क आपण 3 इयत्ता वाईज मॅच लावली होती, 8वी 9वी आणि 10वी. तर टीमचे विजयी कॅप्टन पहिले उभा राहा आणि याच्यामध्ये सर्व टीम या सर्व टाळा वाजवा. इयत्ता 10वी ते 3 वर्ग शिक्षक प्रभारी वर्ग शिक्षक मोरे सर, पडवी सर, भोईर सर, 3 वर्ग शिक्षक मात्र सर तुम्ही वर ना मात्र सर शेख मॅडम, पोलीस पाटील, संतोष पाटील सर आणि मात्र सर. टीमला टफाईट करणारी इयत्ता 8वी वर्गाला अ ब क ला उत्तेजनार्थ ट्रॉफी देण्यात येते. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा. 8वी खो खोची टीम त्यांनी खूप छान प्रकारे खेळले. कॅप्टन दिला कॅप्टन सर्वांनी पावना करायचे. 8वी वर्ग शिक्षक फायनल मध्ये असं वाटलं की याच्या लढतीत चुरस काहीच होणार नाही, सहज जिंकतील 10वी वाले. पण 8वी वाल्यांनी असं काही खेळायला सुरुवात केली, इतकी शानदार म्हणजे शांत एकदम सुरुवात केली आणि चुरस दिली त्यांना की असं काही क्षण आम्हाला वाटलं आता 8वी वालेच जिंकतील. इतकी टफ दिली त्यांनी आणि सहज जिंकतील असे वाटणाऱ्यांना संघाला मात्र त्यांनी खूप मेहनत करावी लागली त्यांच्या पुढे जिंकण्यासाठी. म्हणून 8वीच्या वर्गाचं खरोखर मनापासून कौतुक. त्यानंतर आरंभाकडे वळणार आहोत. सर्वात प्रथम 11वी आर्ट्स खो खो विजेता संघ मुलींची नावं घेतो. मुलींचा संघ खो खोचा राजिया, अफसाना, साजिया, सुमित्रा, सकीना, नरगिस. विजेता मुलींचा संघ
परत एकदा सगळ्या मुलींचं अभिनंदन. मी मान्यवरांना नम्र विनंती करेन की त्यांना ट्रॉफीवर सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं जाणार आहे. खो खो मध्ये विजेते असणाऱ्या मुलींचा संघ सर्व मुलांमध्ये प्रथम आलेला वर्ग 12वी आर्ट्सची मुलं करण, जतीन, आदी, रवी, आदित्य, प्रतीक, हर्षल, भावेश, ओम, सुमित हे सगळ्या विद्यार्थ्यांनी पुढे यायचंय. ट्रॉफी देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करायचं आहे. इयत्ता 12वी आर्ट्स खो खो संघ, खो खो मध्ये विजेता संघ आणि प्रमुख पाहुणे काळे वाजूया. आपण क्रिकेट स्पर्धेमध्ये कॉलेजची आपण क्रिकेट स्पर्धा जी ठेवली होती मुलींची, त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मुलींचा जो संघ विजेता झाला तो संघ 12वी आर्ट्स निसा, सृष्टी, मधु, प्रतीक्षा, नीलम, सायली, दिशा, शिवानी, जान्हवी, ज्योत्स्ना, नंदिनी या सगळ्या विजेत्या संघातील मुलींनी पुढे यायचे. यामध्ये निसा जी आहे पुढे चालत येत आहे. कॅप्टन खूप जोशात खेळत होती, दमलेली विचारी, बॅट उचलण्याची ताकद नव्हती तरी नाही मी खेळणार, मला खेळायचं. क्रिकेट संघ मान्यवरांना आपल्या विनंती की त्यांना प्रसिद्धीपत्र व सन्मानपत्र द्यायचे. नीता, तुलसी, मधु, प्रतीक्षा, नीलम, सायली, दिशा, शिवानी, जान्हवी, ज्योत्स्ना, नंदिनी विजेत्या संघाचे मनापासून अभिनंदन. आपल्या या ग्राउंडवरच त्या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा झाली होती मुलांची आणि मुलींची. त्याच्यामुळे हा संघ सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. खरोखर सगळ्या मुलींचं अभिनंदन. क्रिकेट टीम 12वी कॉमर्स ध्रुव, ओमकार, अक्षय, यज्ञेश, ऋषिकेश, कमलेश, अष्टशील, तनिष, जतीन आणि तनिष, 3 तनिष आहेत. सगळ्या 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. क्रिकेट स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे संघ 12वी कॉमर्स, त्यांचे वर्गशिक्षक श्री मांजरेकर
मान्यवरांच्या हस्ते सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. बारावी कॉमर्सच्या सगळ्या टीमच्या मान्यवरांना एकच वाघ वळणार आहोत. वैयक्तिक खेळामध्ये ज्या अनेक स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा जी झाली कॉलेजमध्ये, त्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये खुशी पाटील ही बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलींमधून प्रथम आली. तिचं अभिनंदन. आताच आपला मुकेश जो आहे आपल्या तामिळनाडू राज्यातला बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जगजेता झाला. त्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपल्या कॉलेजमधून खुशी पाटील. मुलांमध्ये यज्ञेश स्वागत करायचं टाळ्यावाजवून सगळ्यांनी. मुलांमध्ये आणि द्वितीय यज्ञेश कमलेश पाल आणि द्वितीय ओंकार टावरे. द्वितीय ओंकार टावरे दोघांनी पुढे यायचे. कमलेश पाल आणि ओंकार टावरे दोन्ही विद्यार्थ्यांनी पुढे यायचे. संगीत खुर्ची स्पर्धा जी झाली आपल्या कॉलेजमध्ये, त्या संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक. त्यांच्यासाठी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात येत आहे. द्वितीय क्रमांक, प्रथम क्रमांक. प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक मिळवला आसमा खातून. मेहंदी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आसमा खातून आणि द्वितीय क्रमांक देविका मिश्रा. देविका मिश्रा. मेहंदी स्पर्धा आपण आयोजित केली होती कॉलेजमध्ये. त्या मेहंदी स्पर्धेमध्ये आसमा खातून प्रथम आणि देविका मिश्रा द्वितीय. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. विजेत्या श्री संतोष भुईर यांच्या हस्ते आपण सौ शेख मॅडम यांना सन्मानचित्र देऊन त्यांचे स्वागत करत आहोत. मुलं जे सांघिक ट्रॉफीवाले आहेत संतोष भुईर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन शेख मॅडमचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. सगळ्या विजेत्या संघांचं, प्रमुख पाहुण्यांचं, मान्यवरांचं या ठिकाणी शेख मॅडम आमंत्रित केलं होतं. त्यानंतर गावचे पोलीस पाटील संतोष भुईर सर आणि आपला कार्यक्रम आपण छानपैकी पार पाडलाय असं सर्वांना वाटतंय ना. प्रमुख पाहुणे, शिक्षक, विद्यार्थी आणि आज आपल्या चौधरी मॅडमच्या मुलीचं लग्न आहे. तिकडे आम्हाला सर्व शिक्षकांनी जायचंय. तुम्हाला तुमचा आनंद घरी दाखवायचा आहे. तर आपण राष्ट्रीय गीताने वंदे मातरम राष्ट्रीय गीत भोईर सर आपल्या साऊंडवर लावतील, मडी सर लावतील. आपण सर्वांनी उभे राहूया. आपल्या कार्यक्रमाची जनता. हे आमचे 10वी क चे विद्यार्थी आहेत आणि 10वी क च्या विद्यार्थ्यांनी 5 फोटो जिंकले. 10वी क च्या विद्यार्थ्यांनी हे 5
क्रिकेटची ट्रॉफी आहे, त्यानंतर स्लो सायकल आहे, त्यानंतर क्रिकेट, कबड्डी, खो-खो मुलींमध्ये, रस्सीखेच, 5 ट्रॉफी 10वी वर्गात आलेले आहेत. आमचे 10वीचे विद्यार्थी फुल एन्जॉय करतात.